देवदूत प्रकट झाला आणि त्यांचे अंतःकरण थरथर कापू लागले. भिवू नका, देवदूत म्हणाला. आज रात्री दाविदाच्या नगरात तारणारा जन्माला आला आहे, मसीहा. तुम्हाला तो कपड्यात गुंडाळलेला गोठ्यात आढळेल. मग देवाची स्तुती करत स्वर्गीय सैन्य आकाशात भरून गेले. सर्वोच्च देवाला गौरव, पृथ्वीवर शांती. मेंढपाळ बसून विचार करत राहिले नाही, मेंढ्यांचे काय? त्यांनी प्रश्न विचारला नाही. जर हे धोकादायक असेल तर काय? आमचे काम कोण पाहणार? त्यांनी एकमेकांकडे पाहिले आणि ते निघाले, अंधारातून, थंडीतून, अज्ञातातून. कारण त्यांचे हृदय प्रभूला शोधत होते. आणि जेव्हा ते त्या नम्र गोठ्यात पोहोचले, तेव्हा मानवी रूपात देव त्यांच्या समोर होता. सर्व चिंता नाहीशी झाली.